आपल्यासोबत नागपुरातील दक्षिण नागपूरचे भाजप आमदार मोहन मते आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या आयोजनामुळे, त्यांच्या संकल्पनामुळे सुमारे 1.5 ते 2,000 तरुण आज नागपुरातून रायगड मोहिमेवर चाललेले आहेत। किल्ले रायगडाची ही मोहीम असणार आहे आणि त्यासाठी 20पेक्षा जास्त बसेस आणि 200पेक्षा जास्त कार इथे रेशीमबाग चौकामध्ये उभे आहेत। भाऊ, काय सांगाल? एकीकडे ओबीसी आरक्षणासाठी मोर्चा करण्यात येणार आहे आणि हे सांगितलं जात आहे की तुमच्या सरकारने ओबीसी आरक्षणाला धोक्यात आणलेलं आहे। अशा वेळेला हिंदू एकता प्रतिष्ठानातर्फे आपण हे आयोजन करताय, काय सांगाल? मुळात असं आहे की मागच्या वर्षीपासून आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे की आपल्या युवकांमध्ये एक चेतना निर्माण व्हावी, नागपूरकरांमध्ये छत्रपती शिवरायांचा इतिहास त्यांना कळावा, छत्रपती संभाजीराजांचा इतिहास त्यांना कळावा, या भावनेतनं या आमचे रायगड यात्रेची सुरुवात झाली आहे। मुळात मागच्या वेळेस 1000 विद्यार्थी किंवा तरुण या रायगड याच्यात गेले होते, परंतु मोहिमेवर गेले होते, परंतु यावेळेस त्याची संख्या आज डबल झालेली आहे। आज 2000 वर्ष म्हणजे मागच्या वर्षीचे जे अनुभव आहे युवकांचे, ते युवकांचे जे अनुभव आहे ते पाठीशी घेऊन आज 2000 तरुण या मोहिमेत सामील होत आहे। खऱ्या अर्थानं हा काही राजकीय अजेंडा नाही किंवा राजकीय फ्रंट नाही। मुळात मी जरी पॉलिटिकल असलो, मी जरी एका मतदारसंघाचा आमदार असलो, परंतु हे आमदार म्हणून किंवा हे आंदोलन म्हणून हा कुठला विषय नाही। ज्या पद्धतीनं छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून हिंदी स्वराज्य त्यांनी स्थापन केलं, त्याच पद्धतीनं आम्ही ह्या आरक्षणाच्या किंवा जातीपातीच्या विरोधातले लोक आहे। आम्हाला असं वाटतं हिंदुस्थान एक राहावा, एकी राहावी आणि सर्व जातींनी एकत्रित येऊन गुण्यागोविंदानं आपलं काम करावं। मला असं वाटतं या आरक्षणाच्या संदर्भात आमचा कुठला अजेंडा नाही। आरक्षणवाले आरक्षण पाहत राहतील। आम्हाला फक्त छत्रपती शिवरायांचे आम्ही वंशज या नात्यानं छत्रपती शिवरायांनी असं म्हणतात की अगर शिवजीने तो होते तो आप सबकी सुन्नत होती। मुळात काशी की कला जाती, मथुरा मस्जिद होती, अगर शिवजीने होते तर आज सबकी सुन्नत होती। या भावनेतनं आजचा काळ आपण पाहतो आहे। ज्या पद्धतीनं अख्ख्या देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न काही धर्मांध लोक करताय आणि त्याला आळा देण्याकरता भविष्यात आमच्या नागपुरात त्या गोष्टी घडू नये याकरता तरुणांनी एकत्र येऊन आपल्या धर्माप्रती, आपल्या राजांप्रती आपण आपले जे कर्तव्य आहे ते कर्तव्य आपण केलं पाहिजे। या भावनेतनं, या उदात्त भावनेतनं या रायगड मोहिमेची आमची सुरुवात आहे। मागच्या वेळेस सुरुवात झाली, हे दुसरं वर्ष आहे आणि येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात अजून तरुण या रायगडावर जातील, रायगडाचा अभ्यास करतील आणि तिथून काही घेऊन येतील आणि खऱ्या अर्थानं एक छत्रपती शिवरायांचे अनुयायी, एक मावळे म्हणून समाजात काम करतील हीच अपेक्षा आहे। खूप खूप धन्यवाद। तर जातीपातीची बंधनं झुगारून सगळ्या शिवप्रेमी तरुणांनी एकत्र येऊन त्यांनी रायगड किल्ल्याची दर्शन घ्यावं म्हणून ही मोहीम हाती घेण्यात आलेली आहे आणि आपण पाहू शकतो की विशेष रूपानं सजावट केलेले आणि तयार केलेली ह्या वाहनं आपल्याला दिसत आहेत। त्याच्यामध्ये सुरुवातीला प्रतिपश्चंद्रलेखे व वर्धिष्णूर विश्वविंदिता शाहसुनो शिवसैष्या मुद्रा भद्राय राजते शिवमुद्रेचं इथे चित्रीकरण केल्याचं दिसतं आहे आणि जाणता राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र या प्रत्येक गाडीवरती आपल्याला लावलेले दिसले जात आहेत। रायगड मोहिमेसाठी आपण रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर तरुणांनी भरलेल्या 20पेक्षा जास्त बसेस आणि 200पेक्षा जास्त कारी अशा विशिष्ट पद्धतीनं सजलेल्या आहेत। प्रतिपश्चंद्रलेखे व वर्धिष्णूर विश्ववंदिता शाहसुनो शिवसेष्या मुद्रा भद्राय राजते शिवमुद्रेचं प्रत्येक गाडीवरती असं चित्रांकन केलेलं आहे आणि अशा विशिष्ट पद्धतीनं या गाड्या भगव्या रंगामध्ये रंगवण्यात आलेल्या आहे। समोर भगवे ध्वज लागलेले आहेत आणि नागपुरातून सुमारे 2000पेक्षा जास्त तरुण रायगडाच्या स्वारीवर, मोहिमेवर निघालेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।